पाऊस आलेला आहे. आता माझी जीन्स भिजणार आहे. खूप जोरात आलेला आहे पाऊस. थोड़ा राइट में लेने को बोलो ना गाड़ी. थोड़ा राइट में लेना, लेफ्ट से बाइक निकल जाएगा. राइट में लेना थोड़ा. परेलला येणं मला परवडलेलं नाही आहे. सुप्रभात मंडळी, कसे आहात? मी तुमचा मित्र रिद्धेश बेंडकर स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये, बियर्ड बायकर ब्लॉग्स या चॅनलमध्ये. तर खूप दिवसापासून काय व्हिडिओ झाला नव्हता, कारण की काही ट्रॅव्हलच झाला नव्हता, कुठे राईडच केली नव्हती, कारण की मध्ये आजारी पडलो होतो 2-3 दिवसासाठी. आणि त्यानंतर लगेच गणपती आले, तर मग कुठे असं जायचा प्लॅनच झाला नाही. तर मग म्हटलं आज एक व्हिडिओ बनवूया. असंच की मागच्या व्हिडिओमध्ये एकाने सांगितलं होतं की थोडा व्हिडिओचा अँगल वरती कर, थोडा खाली येतो आहे. त्यासाठी मी एक प्रोडक्ट मागवला आणि अजून एक प्रोडक्ट मागवला आहे हिमालयन 450साठी. कारण की ते समोरून जो चिखल उडतो, हे खूप जणांना माहिती आहे, खूप प्रॉब्लेम आहे तो. कारण की पूर्ण विंडशिल्ड आणि पुढची हेडलाईट पूर्ण चिखलाने माखून जाते. त्यासाठी एक तो ऑटो डिझाईन म्हणून एक कंपनी तिथून एक प्रोडक्ट मागवला आहे. सो लवकरच बघू आपण ते प्रोडक्ट्स काय काय. ॲक्च्युली वर बसा, वर बस. तर आपला पहिला प्रोडक्ट आहे फ्रॉम मोटो वाईब इंडिया. मोटो वाईब इंडिया हा चिन माउंट आहे आणि खूप मस्त आणि खूप स्टडी चिन माउंट आहे. हा हे लोक जे मोटो वाईब इंडिया कंपनी आहे ती प्रत्येक तुमच्या हेल्मेटसाठी हे डिझाईन करतं आणि तुम्हाला शिप करतं. तर तुम्ही याची क्वालिटी बघू शकता, किती स्टडी आहे ते. हे LS2चं हेल्मेट आहे, मी माझ्या राईट साईड यूज करतो. खूप बेस्ट हेल्मेट आहे आणि मला खूप मस्त प्राईसमध्ये मिळालेलं. म्हणजे ऑलमोस्ट एक वर्षभर झाला असेल हेल्मेट घेऊन. आणि हा इंटरकॉम आहे फ्रॉम एजास Q8. हा पण एकदम बेस्ट आहे, बजेट फ्रेंडली आहे, चांगला आहे. आता मी एक ग्राउंड मारत आहे बाईकवरती गोप्रो लावून. तर याचा अँगल कसा आहे मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा, बरोबर आहे की नाही, की अजून काही चेंजेस पाहिजे अँगलमध्ये. माझ्यासाठी तरी मला तरी असं वाटतं की हा बेस्ट आहे आणि ह्याच्याने अँगल एकदम परफेक्ट आहे. मी बघितलं आहे मागच्या आल्या एक राऊंड मारून आलोच होतो बघून की अँगल कसं आहे. तरी एकदा तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की टाकेन. तर आपला सेकंड प्रोडक्ट आहे फ्रॉम ऑटो लॉक डिझाईन. ऑटो लॉक डिझाईन पुण्याची कंपनी आहे. आय थिंक तुम्हाला एवढी आयडिया नाही. बॉक्समध्ये मी हा हाल्यालाच ओपन केला होता आणि बघितला होता, आता अजून लावला नाही आहे. तर हे आहे आपलं फ्रंट मडगार्ड एक्सटेंडर फॉर हिमालयन 450. त्याचा खूप यूज आहे, कारण की पावसामध्ये मी खूप फेस केलं आहे. पूर्ण माझी हेडलाईट, फ्रंट विंडशिल्ड सगळी पूर्ण चिखलाने मापून जायची. तर मी ऑर्डर 1 महिना आधीच केलं होतं, पण हे आता 2-3 दिवसाआधीच आलं आहे. थोडी डिलेवरी लेट आहे यांची, कारण की हे प्रोडक्शन आता नवीन कंपनी असल्यामुळे यांना प्रोडक्शनमध्ये टाईम लागतो थोडा. तर क्वालिटी वाईज खूप बेस्ट आहे. आणि या लोकांनी इकडे 3M टेप पण दिली आहे, म्हणजे अजून थोडं एक्स्ट्रा ग्रिप पकडून ठेवण्यासाठी, चांगली स्टिक होण्यासाठी. आणि हे नट बोल्ट्स दिले आहेत ते फिट करण्यासाठी. तर आता मी लावायला जाईन थोड्या वेळाने, तेव्हा आपण लावल्यानंतर मी व्हिडिओज दाखवेन तुम्हाला की हे कसं दिसतं आणि याच्याने लुक कसं आहे तो बाईकला, काही चेंजेस होतात का. जसा मी ट्रायपॉड उचलला त्याने त्याची जागा घेतली बघा. टायसन, हे टायसन, हे टायसू, मला व्हिडिओ बनवायचा आहे. तर ह्याच्याने मी आता व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो. हा पण मी त्या दिवशी नवीनच मागवला, 2-3 दिवस झाले. डिजिटेक्सचा ट्रायपॉड आहे हे बघा. हा तो ट्रायपॉड आहे, ॲमेझॉनवरून मी परचेस केला आहे. म्हटलं एक मागूया आता, जर आपण व्हिडिओ वगैरे बनवायचं ठरवलं आहे. काय बघतो तू खाली? कोण आहे? कोण आहे खाली? याची बेस्ट प्लेस आहे, ह्यालाही आवडते, एकदम एन्जॉय करतो तो. नमस्कार मंडळी, मी असंच एक ग्राउंड मारायला चाललो आहे. तिथे आमच्या इथे कसला तरी कॅम्प लागला आहे, काय लागला आहे देव जाणे. आता अँगल कसा येतोय हे मला थोड्या वेळाने कळेल.
अरे यार पाऊस सुरू झाला आहे यार, पाऊस सुरू झाला आणि मी काही जॅकेट वगैरे पण कॅरी नाही केलं आहे. काल आमच्या इथे हा रस्ता बनवला भाई, एक नंबर. आमच्या नगरसेवक आणि आमदाराला, BJPचा आमदार आहे भाई, शेवटी रस्ता बनलाच पाहिजे होता. एकदम बेस्ट मक्खन रस्ता झाला. त्याचा फुल लडाखची फिलिंग यायची इकडे. ओ भाई साहब, पाऊस तर खूप मस्त सुरू झालेला आहे. मजा आली रे. एवढ्या वेळात कधी इथे पोचलोच नव्हतं पहिला. हा हा हा. तुम्ही गणपती दर्शन वगैरे करून आलात की नाही? कुठे कुठे गेलात गणपती दर्शनाला? कमेंट्समध्ये सांगा. पावसात भिजणार आहे मी. अरे यार मला लक्षात आलं, मला PUC पण काढायचा आहे. PUC काढायचा आहे बाईकचा. PUC एक्सपायर झाला आहे काल. पहिला जाऊन मी आता PUC काढून घेतो. PUC वाला आहे का बघावं लागेल. आमचे ते भारत पेट्रोलियमच्या ह्याच्यावरती असतो. PUC वाला PUC वाला आहे का? हाय PUC वाला आहे का? फॉलो करा बियर्ड बायकर 17. PUC काढून झाला. म्हटलं चला असंच कुठेतरी जरा एक राऊंड मारून येऊ मुंबईमध्येच. बघू कुठे काय काय गर्दी आहे, कसं आहे. पाऊस सुरू झाला आहे. त्याचं नशीब माझं जॅकेट होतं टॉप बॉक्समध्ये, जॅकेट घातलं आहे मी आता. मला परत आता किती वाजलेत? 4:40 झालेत. मला एक 6 वाजता जिमला जायचं आहे. परत घरी जावं लागेल. असं एक मी छोटासा एक स्पिन मारून येईन, म्हणजे व्हिडिओ कसे येत आहेत थोडा अंदाज येईल. म्हणजे राईडसाठी रेडी आहे की नाही कळेल मला. पाऊस तर भाई खतरनाक पडणार आहे असं वाटतंय. पूर्ण काळोख करून टाकलं आहे इकडे. असं काय खरं नाही मुंबईमध्ये. पाऊस पडायच्या आधी आपण परत बॅक टू पॅव्हेलियन घरी पोचू. असं ट्रॅफिक असलं ना की मजा नाही येत. जरा ओपन स्पेस मिळाला पाहिजे बाईक चालवायला. मग काय जी मजा येते.
इथं ना ह्या माउंटचा एक एवढाच इश्यू आहे की कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग चालू आहे, काय चालू आहे, अँगल काय काही दिसत नाही. पहिल्या ह्याच्यामध्ये कसा प्रॉपर गोप्रो दिसायचा, आता हा जरा थोडा लोअर खाली सेट झालेला आहे, त्यामुळे काहीच दिसत नाही, स्क्रीन वरून काहीच दिसत नाही. थोडं वरती पाहिजे होतं म्हणजे कसं प्रॉपर दिसलं असतं. कुठे जाऊ, दादरला जाऊ की माटुंगाला जाऊ? चला जाऊ, आपण कुठेतरी जाऊच. जाऊ, चला आपण आता परेलला जाऊ, बघूया काय चालू आहे. परेल हा काय क्लायमेट आहे यार, मस्त वाटतं एकदम पावसामध्ये. मुंबई क्लास. पाऊस आलेला आहे, आता माझी जीन्स भिजणार आहे, खूप जोरात आलेला आहे पाऊस. नशीब जॅकेट आहे, त्याचा माझी आता वाट होती पूर्ण. भाई साहब बेकार. फोन तर पूर्ण भिजतोय माझा. ठीक आहे, एक काम करतो, कुठेतरी थांबतो. परेलला येणं मला परवडलेलं नाही आहे. थांबूया आपण इथे. हो, पाऊस गेलेला आहे. चला, पाऊस पण ना खेळ खेळतो, येतो जातो. ओ भाई, पुढे पडतोय हा बघ. काय रे पाऊस ऐकत नाही अजिबात. थोडासा पाऊस कमी झाला आहे, एकदम थोडासा पाऊस. म्हटलं चल निघूया आणि पहिला घरी कल्टी मारूया. गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. परळचा राजा पुढे बसतो, नायगावचा लाडका. इथून खालून एंट्री नाही आहे वाटतं मोठ्या गाड्यांना. काही लोक हे कसे आले, कुठून आले? आपण इथून युटर्न मारूया इंदामातावरून, म्हणजे आपण सायनला जायला मोकळे. गोपाल कृष्ण. इथे ट्रॅफिक म्हणून भगवान अग्निनारायण स्वरूपी श्री परमेश्वर प्रियंताम नमः. सत्यनारायणची पूजा चालू आहे वाटतं इकडे. थोड़ा राइट में लेने को बोलो ना गाड़ी, थोड़ा राइट में लेना, लेफ्ट से बाइक निकल जाएगा. राइट में लेना थोड़ा. अरे बहुत ट्रॅफिक आहे. हो ना, बाईक निघून जातील ना. म्हटलं
रिटर्न मारायला पण मिळेल की नाही शंका आहे. रिटर्न मारायला मिळेल की नाही ती पण शंकाच आहे. चला मिळाला. समोर बघा ताई. हा सुटलो आता. डायरेक्ट घरी जातो, मग जिमला जातो डायरेक्ट. लवकरच काहीतरी ना एक नवीन प्लॅन बनवतो मी मस्त आहे की फिरायला जायचा. काय असं बनला कोणासोबत सोलो राईड तर मी अपडेट नक्की देईन. चला सगळे माटुंगाला चालले खाली. कभी किधर नहीं जाने का है, वह डायरेक्ट घरी. ब्रिजवरती ना खूप ट्रॅफिक होतं, तो असा डिसिजन घेतला की खालूनच जाऊया माटुंगावरून. आनंद भवनची कॉफी काय वा सुगंध येतो यार, खतरनाक मस्त. वरून आलो तरी अडकलो असतो तर खालून आलो तरी ट्रॅफिक आहेच. मुंबईमधून तुम्हाला ट्रॅफिकपासून सुटका नाही. मी सकाळीच निघणार होतो बाईक घेऊन, पण सकाळी व्हिडिओ वगैरे बनवायला थोडं शूट केलं, त्यानंतर नाश्ता केला, त्यानंतर आली झोप. मग झोपलो, उठलो, जेवलो, आल्या तरी घालो. पण मी ना खूप नोटीस केलं, पाऊस पडला ना की ट्रॅफिक होतंच. का माहीत नाही, गाड्या आरामात जातात त्यामुळे असेल. पण पाऊस पडला की होता, पण पाऊस नसेल ना तर एवढं ट्रॅफिक नसतं त्या दुपारच्या टाईममध्ये. सगळे इलेक्ट्रिकवर शिफ्ट होतात ना भाई, एक नंबर आहे. पण इथरची मी बघितलं यूट्यूबवरती रिव्ह्यूज बघितलेत, मस्त बाईक आहे. आता आपण आपल्या घरी पोचलेलो आहोत सुखरूपपणे. चला बाईक जाऊ दे जाग्यावरती. गणपतीचं विसर्जन आहे. कोणाच्या गणपतीचं विसर्जन आहे आज? बघ आला आला, मला बघितलं की आला. काय रे, ये इकडे ये. मला बघितलं की आला ना. चिकू चिकू चिकू. उडी मारलीस तर फटके देणार तुला, बाकी काय नाही करणार मी. प्लीज बेड बायकर व्लॉग्सला सबस्क्राईब करा. बस झालं आता.
आता जे शॉर्ट्स तुम्ही एन्जॉय केले, व्हिडिओ बघितलात, कसा वाटला, म्हणजे अँगल वगैरे प्रॉपर आहे ना? अजून काय चेंजेस असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ते जे फ्रंट मडगड एक्सटेंडर जे लावायला गेलो होतो मी, तर पाऊस खूप असल्यामुळे तो बोलला की उद्या परवा आहे आणि रस्ता पूर्ण चिखल झाला होता. तर आता चाललो आहे जिमला, थोडं आता फ्रेश वगैरे होतो, बॅग बिग घेतो आणि निघतो जिमला. तगडा असा वर्कआउट झाला आता. बॅक बायसेप मस्त पंप झालेले आहेत. प्रफुल, काय बोलायचं तुला? खाई नहीं, जूस निकाल लिया मेरा जूस. जिमचा सेशन एकदम तगडा झाला आहे. बॅक बायसेप वर्कआउट एकदम भारी केलेत आज. थकलो एकदम मस्त की. आलो आहे आता घरी, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो आहे. तर हा व्हिडिओ एंड करतो आहे. सो इथपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघितला असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. कमेंट्स पण करा चांगले चांगले. सो खूप कमवा, खूप पैसे कमवा, खूप फिरा, खूप लाईफ मजा करा आयुष्याची. आणि तुमच्यासाठी चांगला असा कंटेंट घेऊन येत राहील. भेटू नवीन पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत अजून एक बघा कसं झोपला आहे काहीतरी लाडात आला आज. चला बाय बाय.